ज्यांना आम्ही खरं एकदम आदरापोटी, कारण आम्ही आमच्या मालकांना आम्ही सगळे एक्सेल परिवार भाई म्हणतो, अश्विन भाई. तर आमच्यासाठी हे सुशील भाई VRDI संस्थेचे सर्व जनशिक्षण संस्थेचे कोकणे सर, ओंकार सर. योगायोग असा आहे, आम्ही इंडस्ट्रीमध्ये काम करतो आणि इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना जागतिक महिला दिवस हा 8 मार्चला प्रत्येक वर्षी येतो आणि राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह हा 4 मार्च ते 11 मार्च ह्या कालावधीमध्ये साजरा होत असतो. त्यामुळे मला प्रत्येक वर्षी ह्या माध्यमातून सुशीलबाईंचं एक निमंत्रण असतं की साहेब, जागतिक महिला दिवस आहे आणि तुमचा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहही सुरू आहे, तर ह्या निमित्तानं तुम्हाला जर आमच्या संस्थेमध्ये काम करणाऱ्या ज्या महिला आहेत, ज्यांच्यावर त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी आहे, ज्यांच्यावर त्यांच्या मुलाबाळांना पालन पोषण करण्याची जबाबदारी आहे, तर तुमच्या माध्यमातून काही सुरक्षाबद्दल त्यांना सांगता आलं तर तो एक संदेश त्यांच्यापर्यंत, त्यांच्या घरापर्यंत, त्यांच्या मुलाबाळापर्यंत पोहोचेल आणि इंडस्ट्रीमध्ये होणारे अपघात आहेत त्याच्यावर कुठेतरी म्हणजे त्यांच्या घरापासून सुरुवात होईल. म्हणजे आज आपण जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान करतोय, महिलांची शक्ती किती आहे हे आजमावतोय. तर हे शक्ती आजमावत असताना महिलांनी अजून जर त्यांच्या घरच्यांच्या सुरक्षेबद्दल थोडंफार विचार केला तर किती महान कार्य होईल हे आमच्यासाठी आणि इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्यासाठी. आज मगाशी ह्या ताईंनी एक समाजातील विकृतीवर बोट ठेवलं की खरोखर महिला सुरक्षित आहे का, तर आहे, समाजात विकृती आहे आणि ती विकृती समूळ नष्ट करणं तेवढं अशक्य पण आहे. पण त्यासाठी मला सगळ्यांना तुम्हाला एक विनंती आहे, ज्या सावित्रीबाई फुलेंचा आपण जय जयकार करतो, ज्या जिजाऊ माऊलींनी छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती बनवलं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर ज्यावेळी अशा प्रकारच्या घटना आल्या त्यावेळी त्यांनी काय न्यायनिवाडा केला हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हे कुठून आलं? ह्या जिजाऊ माऊलींच्या शिक्षणातून आलं. मगाशी त्या ताईंनी एक नेमकं त्याचा एक उल्लेख करून, जर आपण सक्षम राहिलो, जर आपण लेबर पेन सहन करू शकतो, म्हणजे ह्या जगातलं सगळ्यात जे कठीण आणि महाकाम आहे जे आपण सहन करतो, म्हणजे तुमच्याकडे सहनशक्ती किती आहे बघा. म्हणजे तुमच्याकडे कुठल्याही अन्यायाला प्रतिकार करण्याची शक्ती आहे. त्यामुळे फक्त त्याला स्पार्क मिळण्याची गरज आहे. तर हा स्पार्क कुठून मिळतो? आता आपण दीप प्रज्वलन केलं, तुम्ही ज्योती आहात, पण प्रज्वलन करण्यासाठी आपल्याला मॅचबॉक्सचा स्पार्कची गरज लागली. मग हा स्पार्क तुम्हाला कुठून मिळेल? हा जनशिक्षणातून मिळेल, हा तुम्हाला घेतलेल्या शिक्षणातून मिळेल. आणि जर सगळ्या महिलांनी शिक्षण घेतलं तर डेफिनेटली त्यांच्या मनात एक जागृती निर्माण होते की नाही, अन्यायावर आपण आता हल्ला करायला पाहिजे. आणि ज्यावेळी ही तुमच्या मनात जागृती होईल, डेफिनेटली विकृती आहे, पण विकृतीवर मात करण्यासाठी तुम्ही ज्यावेळी तलवार हातात घ्याल त्यावेळी विकृती समाजातून नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. आज सगळ्या बहिणी माऊली सगळ्या इथं जमलेल्या आहेत. माऊलीला मला सांगायचं आहे की राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह आम्ही साजरा करत असताना इंडस्ट्रीमध्ये, आता रोहा इंडस्ट्रीचा विचार केला तर आपण काही इंडस्ट्रीमध्ये फक्त महिलांची भरती आहे. सुदर्शन असेल, एक्सेल असेल किंवा काही निलिकॉन सारख्या कंपन्या आहेत, तिथं महिला खांद्याला खांदा लावून काम करतायत. जर आम्ही अपघाताचं विश्लेषण केलं तर अपघाताचा प्रत्येकाने आम्हाला असं दिसून येतो की महिलांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा अपघात झालेला नाही किंवा होत नाही. पण ज्या ठिकाणी पुरुष कामगार आहेत त्या ठिकाणी अपघात होण्याचं प्रमाण जास्त आहे. तर असं का होतं? कारण महिलांना जास्त जाणीव असते त्यांच्या कुटुंबाची, त्यांच्या घरच्यांची.
कारण प्रत्येक वेळी महिलाला तिचं मूल आता काय करत असेल, आता शाळेतून आला असेल का, आता त्याने पाणी पिलं असेल का, आता त्याने खाल्ला असेल का, आता तो झोपला असेल का, ह्याची जाणीव असते. त्यामुळं काम करत असताना ही जाणीव त्यांच्या अंतर्मनात कुठेतरी कायम त्यांना सुरक्षित काम करण्यासाठी प्रवृत्त करत असते. त्यासाठी मी आज जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना अपील करतो की तुमच्या घरच्यांना, तुमच्या मुलाबाळांना जे इंडस्ट्रीमध्ये काम करतायत, तुमचे मिस्टर जे इंडस्ट्रीमध्ये काम करतायत, तुमचे बाहू जे इंडस्ट्रीमध्ये काम करतायत, त्यांना तुम्ही फक्त एक सांगा की बाबा रे, तू कामावर जातोयस पण तू एकटा नाहीस, आम्ही तुझी घरी वाट बघतोय. कारण तू जर घरी आलास तरच तुझ्या पगारापेक्षा आम्हाला तुझं असणं महत्वाचं आहे. तू जर हसत घरी आलास तर आम्ही सदैव हसत राहू. जर आम्ही बऱ्याच वेळा ट्रेनिंगमध्ये सांगत असतो की एखाद्या माणसाच्या घरी त्याचे आई वडील असतात, त्याचे लहान भाऊ बहीण